मित्रांनो, कल्पना करा एखाद्या विद्यार्थ्याला गणितामध्ये 100 पैकी फक्त 51 मार्क मिळाले. त्यामुळे अर्थातच काय होणार आहे की घरातले लोक जे आहेत ते नाराज आहेत, नातेवाईक टोमणे मारतायत, मित्र त्याची चेष्टा करतायत आणि बहुतेक लोकांना असं वाटतं की हे पोरगं आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की हाच मुलगा पुढे जाऊन रॉकेट बनवतो, इस्रोमध्ये काम करतो, सरकारी नोकरी सोडून देतो आणि स्वतःची स्पेस कंपनी सुरू करतो आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीचा ऑर्बिटल रॉकेट अंतराळात सोडणारा तो माणूस बनतो, हे जर मी तुम्हाला सांगितलं तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. ही गोष्ट आहे पवन कुमार चंदना यांची. अनेक जण त्यांना आज भारताचा स्पेस बॉस म्हणत आहेत, तर काही जण भारताचा एलॉन मस्क देखील त्यांना म्हणत आहेत. पण त्यांच्या यशामागे होती अनेक वर्षांची मेहनत, अपयशातून घेतलेले धडे आणि अशक्य वाटणाऱ्या स्वप्नावर ठेवलेला त्यांनी स्वतः विश्वास. चला आज आपण जाणून घेऊया एका अशा तरुणाची प्रेरणादायी कहाणी ज्याने फक्त स्वतःचं आयुष्य बदललं नाही तर भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्राला नवीन दिशा देखील दिलेली आहे. पवन कुमार चंदना यांचा जन्म 1991 मध्ये हैदराबाद मध्ये झाला. लहानपणापासून त्यांना मशीन किंवा इंजिन, विज्ञान, टेक्नॉलॉजी याबद्दल प्रचंड कुतूहल होतं. घरामध्ये जी काही खेळणी असतील ती खेळणी उघडायची आणि ती कशी चालतात हे पाहायचं. एखादं यंत्र जर दिसलं तर कसं काम करत असेल याचा विचार करत राहायचा. अशा अनेक सवयी त्यांना लहानपणापासूनच होत्या. पण अभ्यासामध्ये एक अडचण होती, ती म्हणजे गणित. त्यांना एका परीक्षेमध्ये गणितात 100 पैकी फक्त 51 मार्क मिळाले होते. आता कमी मार्क मिळाले की अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढासळतो. बाकीचे लोक त्याच्यावर शिक्का मारतात की हा विषय याच्याकडून होणार नाही. अशीच काहीशी स्टोरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची देखील होती. राईट साईडला तुम्हाला जर क्लिक केलं तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पाहता येईल. त्यावर क्लिक करून हा व्हिडिओ नक्की पहा. पवनच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली. त्याच्या वडिलांनी त्याला जे अपयश आलं त्यामुळे खचू दिलं नाही. त्यांनी आपल्या मुलावर विश्वास ठेवला, योग्य मार्गदर्शन त्याला केलं, कोचिंग क्लासेसला पाठवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू हे करू शकतोस हा विश्वास त्यांनी पवनला दिला. वडिलांनी दिलेल्या याच विश्वासाने त्यांचं आयुष्य बदललं. पवन यांनी स्वतःवर मेहनत घ्यायला सुरुवात केली. रोज तासनतास ते गणिताचा अभ्यास करत बसायचे, सराव करायचे. जी गणितं त्यांना आधी सुटत नव्हती ती त्यांनी पुन्हा पुन्हा सोडवली. हळूहळू गणिताची भीती जी आहे ती कमी होत गेली आणि आत्मविश्वास त्यांचा वाढू लागला. यातून त्यांना एक धडा शिकायला मिळाला. आपला वीकनेस जो आहे तो कायम तसाच राहत नाही. योग्य मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं, सातत्यपूर्णपणे आपण मेहनत जर घेतली तर हाच वीकनेस पुढे जाऊन आपली ताकद देखील बनू शकतो. आता मेहनतीचं फळ मिळालं आणि पवन यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये IITची प्रवेश परीक्षा जी होती ती उत्तीर्ण केली. 2007 मध्ये त्यांना IIT खरगपूर मध्ये ऍडमिशन मिळालं. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ड्युअल डिग्री तिथनं पूर्ण केली. आता IIT मध्ये जेव्हा ते शिकत होते तेव्हा अनेक विद्यार्थ्यांचं असं स्वप्न असतं की बाबा आपण एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लाखो रुपयांची नोकरी मिळवावी आणि तिथे सेटल व्हावं. पण पवन यांचं स्वप्न वेगळं होतं. त्यांना रॉकेट बनवायचं होतं. त्यांना भारताच्या अंतराळ मोहिमेचा भाग व्हायचं होतं. हे स्वप्न त्यांना साहजिकच इस्रोपर्यंत घेऊन गेलं. 2012 मध्ये त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये प्रवेश घेतला. त्यांची नियुक्ती विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये झाली. तिथे त्यांनी भारतातील अनेक महत्त्वाच्या रॉकेट प्रोजेक्ट्सवर भरपूर काम केलं. GSLV MK3, S200 सॉलिड बूस्टर, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल यासारख्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. हे काम अतिशय गुंतागुंतीचं होतं, अतिशय जबाबदारीचं होतं. कारण रॉकेटमध्ये अतिशय छोटी जरी चूक झाली तर संपूर्ण स्पेस प्रोजेक्ट जो आहे तो अपयशी ठरू शकतो. त्यामुळे हा अनुभव पवन यांना अतिशय कामाला आला. पवन यांनी आपल्या मेहनतीनं इस्रोमध्ये स्वतःचं अर्थातच वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना इस्रो इनोव्हेशन अवॉर्ड देखील देण्यात आला. बहुतेक लोकांसाठी इथपर्यंत पोहोचणं म्हणजे करिअरचं सर्वोच्च यश असतं. सुरक्षित सरकारी नोकरी, चांगला मिळणारा पगार, प्रतिष्ठा आणि उज्ज्वल भविष्य यामध्ये लोक खुश असतात. पण पवन यांच्या मनामध्ये एक प्रश्न सातत्यानं येत होता. स्पेस रिसर्च हा जो फील्ड आहे ते फक्त सरकारच करणार का? भारतातील खाजगी कंपन्या स्वतःचं रॉकेट का बनवू शकत नाहीत? अमेरिकेमध्ये स्पेसएक्स सारख्या कंपन्या आहेत, त्या स्वतःचं रॉकेट बनवू शकतात. मग भारतामध्ये असं का होऊ शकत नाही? हा प्रश्न सातत्यानं त्यांना सतावत होता. याच विचारातनं त्यांनी एका कंपनीची स्थापना केली. 2018 मध्ये त्यांनी असा निर्णय घेतला ज्यासाठी प्रचंड धैर्य लागतं. त्यांनी इस्रोची सुरक्षित नोकरी सोडली. सरकारी नोकरी सोडून स्पेस सेक्टरमध्ये स्टार्टअप सुरू करणं म्हणजे जवळपास अशक्य वाटणारी गोष्ट होती. कारण एकतर रॉकेट बनवणं म्हणजे तुम्ही एखादं मोबाईल ॲप तयार करणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी तुम्हाला हजारो कोटींचं टेक्नॉलॉजी लागते, फंडिंग लागतं, मोठी टीम लागते, रिसर्च लागतो, टेस्टिंग वगैरे करायला लागतं. या सगळ्यासाठी लागणारा निधी जो असतो तो काही करोडोंमध्ये असतो. याच काळामध्ये त्यांचे इस्रोमधील सहकारी नागा भारत डाका यांनी देखील त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून हैदराबादमध्ये स्कायरूट एरोस्पेस नावाची कंपनी सुरुवात केली. सुरुवात तर झाली पण पुढचा प्रवास जो आहे तो अर्थातच खडतर होता. अनेक इन्व्हेस्टर्सला भारतामध्ये खाजगी रॉकेट कंपनी यशस्वी होईल का यावर विश्वास बसत नव्हता. अर्थातच
त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला नकार दिला. पण प्रत्येक स्टार्टअपवर एक तरी असा इन्व्हेस्टर असतो की जो विश्वास ठेवतो आणि इन्व्हेस्टमेंट करतो. पवन यांनी फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बेनी बन्सल जे होते त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यापर्यंत आपली कन्सेप्ट जी आहे ती पोहोचवण्याची त्यांनी व्यवस्था केली. त्यांनी स्कायरूटचं व्हिजन जे आहे ते बघितलं. भारतामध्ये खासगी एरोस्पेस उद्योग जो आहे तो उभा राहू शकतो यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि सुरुवातीलाच त्यांनी अतिशय मोठी इन्व्हेस्टमेंट केली. ही जी इन्व्हेस्टमेंट होती ती स्कायरूटसाठी अतिशय महत्त्वाची होती. पण संकट अर्थातच लगेच संपत नव्हतं. 2020 मध्ये कोविडचं संकट आलं. त्यामध्ये जगभरातील इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जवळपास थांबलेली होती. अनेक स्टार्टअप जे होते ते बंद पडले. स्कायरूटचं भविष्य सुद्धा धोक्यात आलेलं होतं. याच वेळी हैदराबाद मधल्या ग्रीनको या कंपनीने स्कायरूट मध्ये पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट केली. आर्थिक मदतीमुळे स्कायरूट ही जी कंपनी होती ती पुन्हा उभी राहिली. दरम्यान भारत सरकारने देखील एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. भारताचं स्पेस सेक्टर खासगी कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं. यापूर्वी रॉकेट लॉन्च करणं, उपग्रह प्रक्षेपण करणं यासाठी अनेक लागणाऱ्या तांत्रिक सुविधा प्रामुख्यानं इस्रो पुरत्या मर्यादित होत्या. पण आता खासगी कंपन्यांना देखील ही संधी देण्याचं सरकारने ठरवलं होतं. त्यानंतर स्कायरूट कंपनीनं स्वतःचं रॉकेट इंजिन तयार करण्याचा प्रोजेक्ट सुरू केला होता. 2020 मध्ये स्कायरूटनं भारतातलं पहिलं खासगी रॉकेट इंजिन यशस्वीरित्या त्याचं टेस्टिंग करून दाखवलं. या इंजिनचं नाव होतं रमण. भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर CV रमण यांच्या सन्मानार्थ हे नाव त्याला देण्यात आलेलं होतं. ही फक्त इंजिन टेस्ट होती का? नाही. जगाला दिलेला मेसेज होता की भारतातील खासगी कंपन्या सुद्धा आता अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञान विकसित करू शकतात. यानंतर स्कायरूटने काय केलं तर अनेक महत्त्वाचे इंजिन्स बनवले. सॉलिड मोटर्स, 3D प्रिंटेड इंजिन्स, आधुनिक कॉम्पोजिट स्ट्रक्चर जे आहेत त्याच्यावर डेव्हलपमेंटचं काम केलं. कंपनीने जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान भारतामध्ये तयार करण्यावर भर दिला. 18 नोव्हेंबर 2022 हा दिवस भारतातील स्पेस इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. स्कायरूटने विक्रम S हे भारतातलं पहिलं खासगी रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित करून दाखवलं. हे सब ऑर्बिटल मिशन होतं, म्हणजे रॉकेट अवकाशामध्ये जाऊन पुन्हा पृथ्वीवर ते परत आलं. काही लोकांनी हा जो छोटा टप्पा होता तो मानला, पण प्रत्यक्षामध्ये हा भारतीय खासगी स्पेस उद्योगाचा जन्म होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही जी मिशन होती त्या मिशननं भारताला, जगाला असं दाखवून दिलं की भारत आता फक्त सरकारी रॉकेटवर अवलंबून राहणार नाही. पवन यांचं खरं स्वप्न मात्र अजूनही बाकी होतं. त्यांना ऑर्बिटल रॉकेट बनवायचं होतं. 18 जुलै 2026 हा ऐतिहासिक दिवस अखेर उजाडला. स्कायरूट एरोस्पेसचं विक्रम 1 हे रॉकेट यशस्वीपणे लो अर्थ ऑर्बिटमध्ये जाऊन पोहोचलं. भारतीय खासगी कंपनीने पहिल्यांदाच स्वतःचं ऑर्बिटल रॉकेट अंतराळामध्ये पोहोचवलं होतं. हा फक्त एका कंपनीचा विजय नव्हता, हा भारताच्या नव्या स्पेस युगाचा प्रारंभ होता. विक्रम 1 साधारण 7 मजली इमारती एवढं उंच आहे. या रॉकेटचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर त्यातील बहुतांश टेक्नॉलॉजी जी आहे ती भारतामध्ये डेव्हलप झालेली आहे. त्याचं वजन कमी आहे, आधुनिक कॉम्पोजिट स्ट्रक्चर आणि कमी खर्चामध्ये लॉन्च करण्याची त्याची क्षमता ही त्याची अतिशय मोठा USP किंवा ताकद मानली जाते. पवन कुमार चंदना यांचा विचार फक्त रॉकेट बनवण्यापुरता मर्यादित आहे का? तर नाही. त्यांचा खरा उद्देश आहे स्पेस लॉन्च सर्वांसाठी सोपं करणं. आज एखाद्या कंपनीला उपग्रह जर अंतराळामध्ये प्रक्षेपित करायचा असेल, पाठवायचा असेल तर अनेक महिने वाट बघायला लागते. स्लॉट्स मिळत नाहीत. त्याचा खर्च जो आहे तो अतिशय मोठ्या रकमेचा असतो. स्कायरूटला हे संपूर्णपणे बदलायचं आहे. त्यांची संकल्पना काय माहिती का? कॅब टू द स्पेस. म्हणजे जसं आज आपण मोबाईलवर काही सेकंदामध्ये इकडून तिकडे जाण्यासाठी कॅब बुक करतो, तसं भविष्यामध्ये एखादी कंपनी आपला उपग्रह पाठवण्यासाठी ऑनलाईन रॉकेट लॉन्च बुक करू शकेल. ही त्यांची त्या पाठीमागची विजन आहे. जागतिक इकॉनॉमीचा जर बघितला अंदाज तर $600 अब्ज पेक्षा जास्त मानला जातो. पुढील दशकामध्ये ती $1 ट्रिलियन दिशेने जाण्याचा अंदाज आहे. सॅटेलाइट इंटरनेट असेल किंवा हवामानाचे अंदाज असतील, GPS असेल, शेती असेल, संरक्षण, दूरसंचार, आपत्ती व्यवस्थापन, बँकिंग, ऑनलाईन व्यवहार किंवा TV प्रसारण असेल, AI या सगळ्या क्षेत्रांचा पाया आता अंतराळ तंत्रज्ञानावर उभा राहतोय. ते आता हळूहळू आपल्याला सिद्ध होताना दिसतंय. म्हणजे भविष्यामध्ये अंतराळ हा फक्त वैज्ञानिकांचा विषय राहणार नाही, तर तो प्रत्येक उद्योगाचा भाग बनू शकणार आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग स्किल्स किंवा अभियांत्रिकी कौशल्य त्याला म्हणतो ते उपलब्ध आहे. कमी खर्चामध्ये उच्च दर्जाचं टेक्नॉलॉजी उभी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतामधील स्पेस स्टार्टअपला जगभरातून मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. स्कायरूट आज फक्त भारतासाठी रॉकेट तयार करते का? तर नाही. जगभरातील वेगवेगळ्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या सॅटेलाइट कंपन्या देखील त्यांना त्या टार्गेट करत आहेत, जेणेकरून त्यांचा व्यवसाय वाढू शकेल. आज जगामध्ये स्पेसएक्स असेल किंवा रॉकेट लॅब असेल, रिलेटिव्हिटी स्पेस असेल, अशा मोजक्याच कंपन्यांकडे ऑर्बिटल लॉन्च करण्याची क्षमता आहे. त्यामध्ये आता यादीमध्ये आता भारतीय कंपनीचं नाव दिसणं ही आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या संपूर्ण प्रवासाकडे पुन्हा एकदा जर आपण त्याचा मागोवा घेतला तर एक गोष्ट आपल्या लक्षात राहते. सुरुवातीला त्यांना 51 मार्क मिळाले होते, तिथून जी सुरुवात झाली. जर त्या दिवशी पवन कुमार
कुमार चंदना यांनी स्वतःवरचा विश्वासच गमावला असता जर त्यांच्या वडिलांनी त्यांना योग्य वेळी साथ दिली नसती, त्यांना पाठिंबा दिला नसता, तर गणितापासून त्यांनी कायमचा पळ काढला असता आणि कदाचित भारताला स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी कधीच मिळाली देखील नसते. यशस्वी माणसं जन्मतः हुशार असतातच असं अजिबात नाही. अनेकदा ती स्वतःच्या विकनेसवर जास्तीत जास्त मेहनत घेतात आणि तो विकनेस दूर करतात आणि म्हणूनच ती इतरांपेक्षा वेगळी ठरतात. पवन कुमार चंदना यांची कहाणी फक्त उद्योजकाची किंवा वैज्ञानिकाची गोष्ट नाही, ती प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणा आहे. ज्याला असं वाटत असतं की बाबा कमी मार्क मिळाले म्हणजे आपलं आयुष्य संपलं. ही प्रत्येक पालकासाठी देखील शिकवण आहे की मुलाच्या एका मार्कशीटवरून एखाद्या पेपरमध्ये कमी मार्क पडले म्हणून त्याचं भविष्य ठरवू नका, त्याला सतत पाठिंबा द्या. आज भारताचं स्पेस क्षेत्र जे आहे ते वेगानं बदलताना दिसतंय. इस्रो सोबत अनेक खाजगी कंपन्या पुढे येताना दिसत आहेत. नव्या पिढीतील शेकडो इंजिनियर्स, शेकडो उद्योजक अंतराळ क्षेत्रामध्ये काम करण्याचं आता स्वप्न पाहत आहेत. या बदलामागे पवन कुमार चंदना यांच्यासारख्या धाडसी लोकांचं मोठं योगदान आहे. तर मित्रांनो, ही होती स्कायरूट एरोस्पेस बद्दलची अतिशय आकर्षक अशी माहिती. अशा वेगवेगळ्या हटके विषयांवर आम्ही सातत्यानं व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही जे आम्हाला प्रेम देता त्यामुळे ते व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत असते. पुढच्या वेळी अशाच आणखी एखाद्या हटके स्टोरीसह भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.